रघुने आधी खुशीला शोधून काढले आणि तिला चिठ्ठी दिली. खुशी, हे काय भाऊ? रघु, हे आर्यन भैयाने दिले आहे. त्यांनी तुम्हाला द्यायला सांगितले. आर्यनने काय लिहिले आहे ते खुशीने वाचले आणि मग तिने नयनाला याबद्दल सांगितले आणि वरती आली. तिने खोलीत येऊन आर्यनला पाहिले, पण आर्यन खोलीत नव्हता. खुशीने बागेकडे पाहिले तेव्हा तिला तिथे उभा असलेला आर्यन दिसला. आर्यन त्याच्या झाडांना पाणी घालत होता. तेव्हा त्याची नजर एका फुललेल्या गुलाबावर पडली, ज्याची काही पाने पिवळी झाली होती, पण तरीही ते फूल बागेत सर्वात चांगले दिसत होते. आर्यन त्या झाडाची सर्व पिवळी पाने काढून टाकतो आणि त्याला पाणी आणि खत दिल्यावर बाप आपल्या मुलाच्या डोक्यावरून जसा प्रेमाने हात फिरवतो तसा तो त्या फुलाला करत होता. आर्यनला हे करताना पाहून खुशीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ती बागेत जाते. आर्यनची पाठ तिच्या दिशेने होती. खुशीने त्याला मिठी मारली आणि म्हणाली, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही खूप चांगले वडील व्हाल. आपल्या रोपांची इतकी काळजी घेणारा माणूस आपल्या मुलांची किती काळजी घेईल. आर्यनने तिचा हात काढून तिला समोरून मिठी मारली. त्याने खुशीला बराच वेळ मिठी मारली. खुशी, काय झालं तुम्हाला? आर्यन काहीच बोलत नाही, फक्त खुशीला मिठी मारून उभा होता. खुशी त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत बोलते, मी इथेच तुमच्यासोबत आहे. आर्यन अजूनही गप्पच होता, पण खुशीला त्याचे अश्रू तिच्या पाठीवर जाणवत होते. खुशीने त्याचा हात धरून त्याला खोलीत आणले. तिने आर्यनला सोफ्यावर बसवले आणि स्वतः त्याच्या समोर बसली. आर्यनच्या डोळ्यातले अश्रू पाहून ती म्हणाली, अरे देवा, मी काय पाहते, एवढे मोठे मोठे अश्रू, तेही आमच्या राक्षस सरपोतदारच्या डोळ्यात. आर्यन सरपोतदार सुद्धा रडतो. त्याची अश्रू पुसून. आणि खरे सांगायचे तर तुम्ही जेव्हा रडता तेव्हा तुम्ही अजिबात चांगले दिसत नाही. आर्यन, तू हे सगळं कसं करतेस? तुला आठवत नाही का तिने तुझ्या गळ्यावर कशी काच ठेवली होती? मला भेटल्यावरच तुला या सगळ्या समस्या आल्या. खुशी आर्यनचा हात धरून, खरे सांगायचे तर मी खूप घाबरले होते, पण मला खात्री होती की तुम्ही मला काही होऊ देणार नाही. आणि असे काही नाही की तुम्ही भेटल्यावरच माझ्या आयुष्यात संकटे आली. याआधीही अनेक संकटे आली आणि भविष्यातही येतील. होय, फरक एवढाच आहे की पूर्वी या संकटांना एकटेच सामोरे जायचे, आता तुम्ही माझ्यासोबत आहात. आर्यन खुशीजवळ खाली बसला आणि म्हणाला, मला पण खात्री होती की तू कुठेही असशील, तिथे ठीक असशील, पण तुझ्या गायब झाल्यामुळे असे वाटले जणू अचानक कुणीतरी मला धुराने भरलेल्या खोलीत एकटे सोडले, जिथे प्रत्येक सेकंदाला श्वास घेणे अवघड होत आहे. जर मी स्वतःला सावरले नसते तर मी मेलो असतो. माझ्याही बाबतीत असं काही घडेल असं कधीच वाटलं नव्हतं. मला कोणाचाही आवाज ऐकू येत नव्हता. माझे मन म्हणत होते की एकदा तू माझ्यासमोर आलीस की मी तुला माझ्या नजरेतून क्षणभरही दूर जाऊ देणार नाही. जणू हृदयाचे ठोके काम करायला नकार देत होते. हे सांगताना आर्यनने खुशीचा हात इतका घट्ट पकडला की जणू खुशी हे स्वप्नच आहे आणि डोळे उघडताच ते तुटणार आहे. खुशी, तुम्ही खूप थकले आहे, थोडा वेळ विश्रांती घ्या. आता मला काही होणार नाही. टीना तुरुंगात आहे आणि मी पूर्णपणे सुरक्षित आहे तुमच्याजवळ. आर्यन, मी थोडा वेळ तुझ्या मांडीवर डोकं ठेवून पडू प्लीज? खुशी, आर्यन खुशीच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि हळूहळू झोपी जातो. या घटनेचा खुशीवरही वाईट परिणाम झाला, पण आर्यनची अवस्था पाहून तिने स्वतःला काहीही बोलण्यापासून रोखले. आर्यनला झोपलेले पाहून तिनेही बेडवर डोके टेकवलं आणि डोळे मिटले. काही वेळात तिलाही झोप लागली. काही वेळाने यश आणि आदी खोलीत येतात, पण दोघीही झोपलेले पाहून ते परत जातात. रात्री बराच उशीर झालेला असतो. सगळे झोपले, पण यश बाहेर बसला आहे. तो टीनाबद्दल विचार करत होता. जर माहीने तिला थांबवलं नसतं तर आज खुशीचं काय झालं असतं आणि अशा परिस्थितीत आर्यनची प्रतिक्रिया कशी असते, या सगळ्याचा विचार करत यशला अचानक थरकाप झाला. त्याची अस्वस्थता दूर करण्यासाठी त्याने खिशातील सिगरेट काढली आणि ओठांमध्ये ठेवली. असे फार क्वचित घडत असे. यश रोज सिगारेट ओढत नसे, पण हो, कधी कधी खूप अस्वस्थता असायची आणि गोष्टी शेअर करायला जवळ कुणी नसायची.
तेव्हा यश सिगारेट ओढायचा. यशने लायटर लावलाच असताना मागून आवाज आला. एवढी मोठी मोठी पुस्तकं वाचली आहेत. पाकिटावर काय लिहिले आहे तेही एकदा वाचा. यशने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला माही दिसते, जी त्याच्या दिशेने येत आहे. यश, मला समजले नाही. काय वाचायचे होते मी, असे म्हणत त्याने माहीला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. माही, धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक. यश, इतर अनेक गोष्टी हानिकारक असल्या तरी आपण त्या करतोच ना. हे अगदी तसेच आहे. माहीने यशच्या होटांमध्ये दाबलेली सिगारेट बाहेर काढून दुसऱ्या बाजूला फेकली आणि म्हणाली, सॉरी, पण मी तुला माझ्यासमोर असे काहीही करू देऊ शकत नाही जे तुझ्यासाठी हानिकारक आहे. मग त्याचा हात धरून, तुझी जखम कशी आहे? यश, आधीपेक्षा बरी आहे. मला वाटलेही नव्हते की तू ह्याची काळजी घेशील. माही, आता मी एवढी दगड मनाची नाही की एखाद्याच्या दुखापतीबद्दल विचारणार नाही, विशेषतः ज्याने माझ्या बहिणीचा जीव वाचवला. यश, अच्छा, तर मी तुझ्या बहिणीला वाचवलं म्हणून दुखापतीबद्दल विचारलंस? तर मी तुला सांगतो, तुझ्या बहिणीला तूच वाचवलेस, मी नाही. यशने तोंड दुसरीकडे वळवले आणि हळू आवाजात स्वतःशीच म्हणाला, या वेड्या मुलीला मी हे कसे समजावून सांगू? तिला इतर गोष्टी इतक्या सहज समजतात, पण मला ती आवडते हे साधे सत्य तिला समजत नाही. माहीने त्याचे सर्व बोलणे ऐकले होते, तरी पण ती नाटक करत म्हणाली, कोण माझ्याबद्दल वाईट बोलत आहे कोणास ठाऊक. माझ्या दाताखाली जीभ आली यशकडे बघत. खरंच माझ्याबद्दल वाईट बोलणारा तूच आहेस. यश, मी तुझ्याबद्दल वाईट का बोलू? तू खूप छान आहेस. मी तर म्हणत होतो की तू इतकी हुशार असूनही मी काय बोलतो ते तुला का समजत नाही. माही, तुझी कोणती गोष्ट मला समजली नाही? मग आणखी एकदा प्रयत्न कर, कदाचित यावेळी समजेल. यश, तुला सगळं समजतं, तू फक्त मला त्रास देतेस. माही, हो, मग हाच विचार करून जाऊ दे. परत तू काय बोलला ते मला समजले नाही असे म्हणू नकोस. जर आता बोलायला काही नसल्यामुळे मी झोपायला जात आहे. तसेही मला उद्या नागपूरला निघायचं आहे. नागपूरला जाण्याच्या मुद्द्यावर माही जरा जास्त जोर देऊन म्हणाली. यश, काय म्हणालीस? माही, हेच, मी झोपणार आहे. यश, नाही, नंतर. माही, तुझे पण काय यश, एवढ्या रात्री उशिरा तुला गेम खेळायचे आहे? असं म्हणत माही पुढे सरकली होती तेव्हा यश तिच्यासमोर येऊन उभा राहिला. यश, तू जाऊ शकत नाहीस. माही, असं वाटतंय तुला माझ्या ठोशाची सवय झाली आहे असे दिसते. ठोसा करत एक देऊ का? तू माझा रस्ता का अडवलास? यशने तिचा हात धरून तिला खुर्चीवर बसवले आणि तिच्या पायाजवळ बसून म्हणाला, फॅक्टरीत जाताना मी तुला काय सांगितले होते ते आठवते का? माही, यश, तेव्हापासून खूप गोष्टी झाल्या, मला कसं आठवणार? त्यावेळेस तुझ्या बोलण्यापेक्षा आज जाण्यावर माझा जास्त भर होता. म्हणून खरे सांगायचे तर मी तुझे शब्द लक्षपूर्वक ऐकले नाही. मला सांग, त्यावेळी तू काय म्हणत होतास? माहीला यशने सांगितलेल्या सर्व गोष्टी, प्रत्येक शब्द आठवत होता, पण यशने तिला पुन्हा एकदा त्या गोष्टी सांगाव्यात म्हणून ती खोटे बोलत होती. माहीचे बोलणे ऐकून यशला वाटले की तो आता माहीवर जबरदस्ती करतोय, ज्या नात्याला तिचा होकार नाही. यश त्या नात्याचे स्वप्न पाहत आहे. यश उभा राहिला आणि माहीला म्हणाला, काही हरकत नाही, तुला आठवत नसेल तर गोष्टी इतक्या महत्त्वाच्या नाहीत. झोप जा, तुला उद्या जायचे आहे. या क्षणी माहीच्या लक्षात आले की यशच्या चेहऱ्यावर त्याच्या मनातील वेदना दिसत होती. क्षणापूर्वीचा आनंदी चेहरा अचानक कोमजलेला दिसत होता. माही, आता तू मुलींसारखे नखरे करत आहेस, मी ऐकायला तयार आहे, तर तू सांग. यश, काही गोष्टी आणि काही माणसं इतक्या महत्त्वाच्या नसतात की त्या हृदयात जपून ठेवल्या पाहिजेत. कदाचित मी अशा लोकांपैकी एक आहे. माहीला आता समजू लागले होते की तिच्या मस्तीमुळे आणि चेष्टेमुळे यशला त्रास झाला होता. माही ही यशच्या प्रेमात पडली होती, पण तिला हे तेव्हा कळलं जेव्हा टीनाने यशच्या दिशेने एक ग्लास फेकला आणि तो त्याच्या मनगटावर आदळला. ती फक्त यशला त्रास देत होती, पण यशने खूप लवकर हार मारली. माहीने यशला प्रेमाने स्वतःकडे वळवले आणि म्हणाली, मला सांग, तुला काय म्हणायचे होते?
मला आत्तापर्यंत मजा येत होती, पण आता मी गंभीर आहे. चल सांग. यशने माहीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तितकाच निरागस आणि सुंदर जसा पहिल्या भेटीत वाटला होता. यश पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावर हरवून गेला. पण पुढच्या क्षणी त्याला माहीचे शब्द आठवले. माही म्हणाली होती की तिचा प्रेमासारख्या गोष्टींवर विश्वास नाही. प्रेम व्यक्त करून त्याला माहीची मैत्री गमवायची नव्हती, म्हणून तो फक्त तिच्याकडे एकटक पाहत राहिला. माही, सांग ना. खरे सांगायचे तर तू जे काही बोलला होता ते मला थोडेसे आठवत आहे, परंतु तू ते आणखी एकदा सांगितले तर सोपे होईल. यशने दुसरी सिगारेट काढली, ती पेटवली आणि तोंडात ठेवली आणि म्हणाला, अरे मी तुला त्या गोष्टींची आठवण करून देत होतो, कारण तू त्या गोष्टी गांभीर्याने तर घेतल्या नाही. तसेही तू तशी मुलगी वाटत नाही. तरी तसे काहीतरी वाटले असेल तर माफ कर. माहीने यशच्या चेहऱ्याकडे पाहिलं. यावेळी त्याचा चेहरा कठोर झाला होता. चेहऱ्यावर वेदनेचे भाव नव्हते. माही, तुला काय म्हणायचे आहे? तू म्हणाला होता की तू माझ्या प्रेमात पडला आहेस. मी ते तुझ्यावर करू किंवा नाही, तुला काही फरक पडत नाही. यश, मी जे काही बोललो ती मस्करी होती, जसं मी सुरुवातीपासूनच करत होतो. शेवटी वधूची बहीण आणि दिराचं नातं हे असेच असते. माझ्या काही गोष्टींना तू एवढं गांभीर्याने कसं घेशील? असे म्हणत यशने सिगारेट काढली आणि होटांमध्ये ठेवली. आता यशचे हे निरर्थक शब्द ऐकून माही पूर्णपणे अस्वस्थ झाली होती. माही, काय बोललास? तू मस्करीत बोलला त्या गोष्टी सगळ्या? यश, हो, गंमतच होती. तू सुरुवातीपासूनच गंमत म्हणून घेतली होतीस, मग आता एवढं उगाच प्रतिक्रिया देतीये? माहीच्या हृदयाची धडधड जी नुकतीच सुरू झाली होती ती तुटली. ती एका झटक्यानं उठली आणि खुर्चीवर चढली. तिने यशचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि त्याच्या तोंडातून सिगारेट फेकून दिली. त्याची कॉलर पकडली आणि त्याला आपल्यासमोर आणले आणि तिच्या नखांनी त्याच्या मानेवर दाब दिला आणि म्हणाली, माझ्याशी अशी वाईट चेष्टा करायची तुझी हिंमत कशी झाली? तुला स्वतःला एक मस्त माणूस म्हणून दाखवायला मीच मिळाले होते. तुझ्याबद्दल माझे पूर्वीचे विचार योग्य होते. तुम्ही मुले सगळे हरामी आहात. बरं, तुला मुलगाही म्हणता येणार नाही. अंकल आहेस तर तुझं मनही अंकलसारखंच असेल. एवढी मोठी गोष्ट गमतीने सांगणे ही तुझी प्रतिभा असू शकते. पण आता माझी एक गोष्ट कान उघडून ऐक, कारण यानंतर मला तुझं तोंडही बघायचं नाही. थोडा वेळ मला वाटले की मी तुला दुखावत आहे. कदाचित प्रेम तुझ्यासाठी खरोखर महत्त्वाचे आहे. तिच्या डोक्यावर हात मारून माझीच बुद्धी भ्रष्ट झाली होती. काय करणार? यश, नीट ऐक. एक गोष्ट तुझ्या डोक्यात आणि मनात पक्की कर. माही सरळ दिसते, याशिवाय तिच्यात सरळ काहीच नाही. फक्त तिचा चेहरा निरागस आहे. पण मी डोक्याने खूप वाकडी आहे आणि माझी जीभ तर विचारूच नकोस. म्हणूनच मी इशारा देत आहे. उद्या सकाळपर्यंत तुझा हा चेहरा मला दाखवू नको, नाहीतर मी काय करेन हे मलाही माहीत नाही. माही न थांबता बोलत होती आणि यश तिच्या डोळ्यात बघून तिचे ऐकत होता. सध्या ती स्वतःला शांत ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, पण हा प्रयत्न फार काळ चालणार नाही. मला तुझ्या मित्रांसमोर किंवा भावासमोर असे काही बोलायचे नाही ज्यामुळे त्यांना त्रास होईल. त्यामुळे माझे ऐकणे चांगले आहे. ती स्वतःच आली होती मुडकी डोकं घालायला. सगळीकडे मी डोक्याने काम करते. यावेळी मी काय ऐकलं या मनाचं? जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं. वेळेआधी सगळं समजलं. हे चांगलं. थँक्यू. तू मला बरोबर सिद्ध केलेस. मी बरोबर होते. हे प्रेम ब्रेम काही नाही. ते फक्त चोचले आहेत जे स्वतःला त्रास देतात. मी जे काय केले त्यामुळे माझं हृदय तुटतंय, पण तरी मी एकदा जुळवून घेईन. होय, असे काहीतरी पुन्हा घडू नये यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. आता तुझा हा चेहरा घे आणि माझ्यापासून असे गायब हो की जणू आपण कधी भेटलोच नाही. बाय फॉर एव्हर. बोलताना माही तिचे अश्रू आवरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती, पण तरीही ते डोळ्यांच्या किनाऱ्याजवळून आले. एवढं बोलून माहीने यशच्या मानेतून हात काढला आणि यशला तिचे अश्रू दिसू नये म्हणून मागे वळली.
आणि हे अपरिहार्यच होते. अखेर तिलाही प्रेमाची भावना वाटू लागली होती. तिथून निघताना अचानक माही वळली आणि यशच्या पोटात जोरदार मुक्का मारला. ठोसा इतका जोरदार होता की यशने लगेच खाली वाकून पोट धरले. माही, मला तुझा चेहरा तोडायचा होता, पण मला तुझा चेहरा पुन्हा पाहायचा नाही, म्हणून मी स्वतःच्या मनाची शांती यानेच करत आहे. माझ्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात कधीही तुझ्या तोंडाने माझे नाव घेऊ नको. एवढं बोलून ती पुढे सरकलीच असताना मागून यशचा आवाज आला. मला वाटलं तू योद्धा आहेस, स्वतःसाठी लढण्याचं कौशल्य तुझ्यात रुजलेलं आहे. मग स्वतःला खंबीर दाखवणारी माही इतक्या सहजासहजी हार मानेल का? मला वाटले होते की ज्याच्याबरोबर राहायचं तू तुझं मन बनवलं आहेस, त्या माणसाला तू कधीच तुझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. पण इथे तू स्वतः जात आहेस. जाताना माही, तू एक नंबरचा बास्टर्ड आहेस. तू मुद्दाम तेच करत आहेस ज्यासाठी तुला थांबवले होते. ही चांगली गोष्ट आहे. मी बलवान आहे म्हणूनच मी जात आहे. जर मी कमजोर असते तर मी तुझ्यासमोर रडून विनवणी केली असती. आता तू एकदाही काही बोलला तर तुझ्या हा दातांचा आकार खराब करेन. मी मनाचं ऐकण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू मस्करी म्हणून सगळं उद्ध्वस्त केलंस. मला तुझ्यासारख्या माणसाच्या आयुष्यात मस्करी बनून राहायला आवडणार नाही, समजलं तुला? माही इतकं बोलली, पण तिची इच्छा असूनही ती मनाला समजू शकली नाही. तिचे पहिले प्रेम जे होते, जे सुरू होण्यापूर्वी संपले होते. इतकं होऊनही तिने डोळ्यांच्या कोपऱ्यातून मागे वळून पाहिलं की कदाचित यश म्हणेल की मी जे बोललो ते चुकलं, पण यश तिथे नव्हताच. माहीने पुन्हा तिच्या डोक्यावर मारून घेत म्हणाली, या प्रेम या शब्दाने माझे डोके खराब केले आहे. मी या हरामखोर हृदयाला मोकळे का सोडले? एक बेमतलबचं लफडं झालं आहे. बरोबर बोलतात आपले वयस्कर लोक, डोक्याने काम केले पाहिजे. या हृदयाला जास्त मोकळीक देऊ नये. मी मोकळीक काय दिली त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. कुणी येऊन बँड वाजवत निघून जातो. लोकांनी गृहीत धरले आहे की तो तबला आहे. यश, उपकार मान, तू अजून खऱ्या माहीला भेटला नाहीस, नाहीतर गळा कापून फेकून दिला असता आणि कोणाला काही कळले नसते. लोक खरं बोलतात. जेव्हा डोकं खराब होतं तेव्हा माणसे प्रेमात पडतात. अनेक मित्रांचे ब्रेकअप केले होते ना तू, खूप ब्रेकअप पार्ट्या केल्या होत्या ना तू, मग तुझं हृदय तुटणार हे निश्चित होतं. आता घरी जाऊन ब्रेकअप पार्टी कर पुन्हा स्वतःच, तुझीच ब्रेकअप पार्टी. माही बोलता बोलता चालत होती. ती आपले अश्रू आवरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती, पण तरीही ते येतच होते की तिला कोणाची तरी टक्कर लागली. माही, तू आंधळा आहेस काय रे? डोळे घरी सोडलेस, मग स्वतः का बाहेर आलायस? प्रत्येकाला माझ्यावर लाईन का मारायची आहे? फक्त या आणि इथं माझा कचरा करा. माही काहीही बडबडत होती. किती छान आयुष्य होतं माझं, पण ही स्वतःच हे हाल करून घेतले. तिला स्वतःवरच राग येत होता. मला इथे माझ्या गोष्टी मॅनेज करता येत नाहीत आणि हा सुरदाससारखा अलगद फिरतोय. हे मी पण बोलू शकतो, समोर उभा असलेला यश म्हणाला. माही, मग बोल ना बे, गप्प का उभा आहेस? देवाने तुला तोंड बोलण्यासाठी दिले आहे, त्याचा वापर कर. प्रत्येकजण काही ना काही बोलत असतो, तूही बोल. बाय द वे, तू काय बोलशील? मी स्वतःला आंधळी म्हणते. आंधळीच होते मी, म्हणून यावेळेस मी माझ्या मनाचे ऐकले. इतकी मुले माझ्या मागे लागली होती, मी त्यांच्याशी बोललेही नाही कधी, आणि मी माझे हृदय घेतले आणि त्या मुलाला दिले. त्याने क्षणार्धात आकाशातून जमिनीवर आपटले. समोर उभा असलेला यश म्हणाला, काय काय बोलतेस? आधी बघ कोण आहे समोर. माही, तू कुठला पंतप्रधान आहेस का? आणि असं असेल तर संसदेत जाऊन बस. सरपोतदारांच्या बागेत काय करतोयस? असं म्हणत माहीने पुढं पाहिलं आणि यश तिच्यासमोर उभा होता. त्याला पाहताच माही दुसऱ्या दिशेने जाऊ लागते. तेव्हा यश तिला पकडतो आणि स्वतःकडे ओढतो. माही, सोड मला. तुझी ही ताकद दुसऱ्या कोणावर तरी आजमावून बघ, जिच्याशी तुला मजाक नाही तर खरे प्रेम असेल. माहीने तिचा हात मोकळा करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती यशचा हात हलवू शकली नाही.
माही, मला विनोद आवडत नाही, पण तरीही तू काही वेळापूर्वी केलेला जोक खूप छान होता. हा हा हा. हात सोडत. आता तर तुझी स्तुतीही केली. सोड आता माझा हात. रागाने सोड, नाहीतर यावेळी मी तुला एवढ्याच जोरात मारेन की तुझी आतडेही नाचू लागतील. यश, मी तुला असे कसे जाऊ देऊ? तेही तू माझ्यावर इतकं प्रेम करतेस हे कळल्यावरही तू मला इतका वेळ झालाय सांगत आहेस. माही, तू एक विचित्र माणूस आहेस. मी इथे तुझ्या इज्जतीचे 12 वाजवत आहे आणि यात तुला माझे प्रेम दिसत आहे. हे बघ, मी तुला प्रेमाने समजावते, माझ्यापासून दूर राहा, नाहीतर आता फक्त नखांच्या खुणा दिसत आहेत. पुढच्या वेळी मी तुझा गळा काढून फेकून देईन. माही, अजून काही बोलायच्या आधीच यशने माहीच्या कमरेभोवती हात घातला आणि तिला जवळ ओढले. त्यामुळे माहीचा श्वास थांबता. तिला बोलायचे होते, पण यश खूप जवळ असल्यामुळे तिला काहीच बोलता येत नव्हते. पण तरीही तिच्या भावनांवर ताबा ठेवत माहीने विचारलं, तुला असं वाटतं की तू असं केल्याने मला काही फरक पडेल? अजिबात नाही. यश, काहीही असो, प्रयत्न करूया. तुला माझ्या कोणत्या गोष्टीने काय फरक पडतो? असे म्हणत यशने माहीच्या मानेचे आणि नंतर तिच्या गालाचे चुंबन घेतले. तोपर्यंत माहीची प्रकृती बिघडली होती. अखेर तिने यशवर मनापासून प्रेम केले होते. पण नंतर तिला यशने जे सांगितले ते आठवते आणि त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करते. तिने प्रयत्न केल्यावर यश तिला स्वतःकडे खेचतो आणि त्याचे होठ तिच्या ओठांवर ठेवतो. यशच्या या झटपट चालीमुळे माहीचे डोके चालायचे थांबले. ती मागे वळून म्हणाली, मग हेच करायला परत आलता का? तुझ्या परत येण्याने क्षणभर मला वाटले की माझे नशीब खुशीदी आणि नैनादीसारखे भाग्यवान आहे. पण प्रत्येकजण थोडी सुजय जिजू आणि आर्यन जिजू असू शकतो. आता तुला जे हवं होतं ते मिळालं. आता माझ्या मार्गातून निघून जा. माही अजून काही बोलायच्या आधीच यश तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणाला, तू केवढं बोलतेस? एकदा बोललो मस्करी होती आणि तू ते सत्य मानलंस. बास, एवढाच विश्वास आहे? चेहरा वाचणे तर सोडा, तू डोळे वाचायलाही शिकली नाहीस. माही, मी कॉलेजला शिकायला जाते, डोळे वाचन क्लासला नाही. आणि मला इतके मित्र पण नाहीत की जे मस्करी करतील आणि मी त्यांची मस्करी समजून घेत बसेल. यश तिच्या बोलण्यावर हसला आणि म्हणाला, जर कोणावर प्रेम असेल तर त्याला कोणत्याही किमतीवर जाऊ देऊ नकोस. आणि तू माझी ती महत्त्वाची केस आहेस जी मी कोणत्याही किमतीला गमावू शकत नाही. मला असे वाटले की मी तुला माझ्या एकतर्फी प्रेमाकडे जबरदस्तीने खेचत आहे, म्हणूनच मी ते सर्व बोललो. मला फक्त हे जाणून घ्यायचे होते की तू माझ्याबद्दल किती गंभीर आहेस. माही, अच्छा, तर आता तुला म्हणायचे आहे की तू जे बोललास तो विनोद होता. तू माझ्यावर खरंच प्रेम करतोस? माही एक भुवई उंचावत म्हणाली. यश, हो वेड्या मुली, माझं तुझ्यावरचं प्रेम यावेळी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य आहे. माही, पुन्हा असा विनोद केलास तर? यश, तेव्हा नखानेऐवजी बाटली मानेवर मार. आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे, पोट धरून. असो, तू खूप मजबूत आहेस. माही, होय, मी मजबूत तर आहे आणि तसे असलेही पाहिजे. यश, यार, तू मला खूप मारलंस. लग्नानंतर असंच केलंस तर माझं काय होईल? माही, अरे हॅलो, प्रकरण अजून स्पष्ट झाले नाही आणि तू लग्नाला पोचला आहेस. अंकल, तुम्ही लग्नाच्या वयाचे आहात, मी नाही. यश, आता हा जास्त वयाचा टोमणा किती दिवस मारणार आहेस? विसरू नकोस, या अंकलवर तुझे प्रेम आहे. माई, हो ते तर आहे, पण जे काही आहे ते मी बोलणार. यश, बरं, मी एवढा मोठा आहे तर मग आत्तापासून तू मला ओ म्हणून बोलत जा. अरे का रे नको करू. माई, काही पण, म्हणजे त्याची काही गरज आहे? यशने पाहिलं की माही त्याच्या म्हणण्याशी सहमत नाही, म्हणून त्याने नाटक सुरू केलं. तो खुर्चीवर बसला आणि माहीला त्याच्या पायाजवळ बसवलं आणि म्हणाला, यार, तुझ्या नाकांमध्ये विष मिसळलं होतं का? खूप दुखत आहे. माही, मला दाखव बघू मी एवढी कोणती जखम केली आहे. माहीने बघितले तर यशच्या मानेवर तिच्या नाकांच्या खुणा होत्या. तिने स्पर्श केला आणि म्हणाली, खूप दुखत आहे का? यश,
हो दुखत आहे, पण तू मला तिथे किस केलीस तर बरे होईल. माही, अंकल तुम्ही चित्रपट जास्त बघता का? हे किसने नाही औषधाने बरे होईल. चला आज जाऊया. माही आणि यश दोघे आज जातात. माही किचनमध्ये जाते आणि तिथून हळद आणते आणि यशच्या गळ्यावर लावते. धन्यवाद.